राज्यातील आदिवासी शाळेतील दूध पुरवठ्यामध्ये व सामाजिक न्याय विभागाकडून होणाऱ्या पोषण आहार वितरणामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे। पत्रकार परिषदेत बोलताना निनावी व्यक्तीने मला 11 फाईल पाठवल्या आहेत, त्यातील केवळ 2 फाईल मी आणल्या असून त्यात आदिवासी आश्रम शाळेतील दूध पुरवठ्याची एक आहे। यात विद्यार्थ्यांना 200 मिली दूध पुरवले जाते व यासाठी पहिला करार 2019चा आहे। या करारात 46.49 रुपये दर होता। चितळे महानंदा अमूलचा दर 49.75 पैसे होता। त्या दराने दूध पुरवठा होत होता, परंतु 2023-24 मध्ये मात्र हा दर 146 रुपये कसा झाला? 164 कोटी रुपयांचे हे टेंडर आहे। एवढ्या महागड्या दराने दूध खरेदी करून हे सरकार आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पुरवत आहे का, असा प्रश्न करून त्यांनी 80 कोटी रुपयांची दलाली दिली असल्याचा आरोप केला। पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील खासगी दूध डेअरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांच्या दूध संघाला हे काम दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी पवार यांनी दुसरी फाईलही उघड केली। त्यात सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह आणि निवासी शाळांमधील भोजन पुरवठ्याच्या टेंडरमध्ये 25% दलाली दिली गेली असल्याचा आरोप केला आहे। 1050 कोटी रुपयांचं हे टेंडर असून यात 4 कंपन्या आहेत, त्यांचा लाळ पुरवला गेला असल्याचं सांगून त्यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका केली। ब्रिक्स इंडिया, BVG, ई-गव्हर्नन्स या 3 कंपन्या असून या कंपन्यांना पोषण आहार पुरवण्याचा अनुभव नसल्याचे सांगत याविरोधात PMO, CMO व अँटी करप्शनला तक्रार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान ब्रिक्स इंडिया कंपनीचे संचालक हसन मुश्रीफ यांचे जावई असून ब्रिक्स इंडिया कंपनी स्वच्छतेचे काम करते, पण ही स्वच्छतेची कामं करता करता ही कंपनी सरकारी तिजोरी साफ करायला लागली असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला। कुठलेही पुरावे नसताना एका मुख्यमंत्र्याला अटक केली जाते। 2024 नंतर काय होईल याची तर ही सुरुवात आहे, पण आम्ही सर्वजण अरविंद केजरीवाल यांच्या सोबत आहोत। केवळ दडपशाही करणारे हे भाजप सरकार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। शेतकऱ्यांच्या दुधाला 5 रुपये अनुदान द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत, पण खासगी दूध कंपनीला 100 कोटी रुपये दलाली द्यायला पैसा आहे। परीक्षा शुल्क 1000 रुपयावरून 100 रुपये करा, अशी मागणी आम्ही केली होती। सरकारनं सांगितले पैसे नाहीत, पण पोषण आहार पुरवणाऱ्या कंपन्यांना दलाली द्यायला पैसे आहेत। हे सरकार 25 ते 50% दलाली घेत असून हे दलाली सरकार असल्याचं पवार म्हणाले। आज या सरकारमध्ये काय चाललंय तर फक्त पैसा खाण्याचा प्रकार चालू आहे। आणि मग जेव्हा आम्ही बोलतो, विषय मांडतो, तेव्हा आता आम्ही म्हणालो होतो की 1000 रुपये मुलांकडनं का घेताय, 100 रुपये घ्या। सरकार म्हणलं नाही, आपल्याकडे पैसे नाही आणि मुलं सिरियस झाले पाहिजे। आता बरे या तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या जवळच्या लोकांना या कंपन्या दलाली देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे, पण गरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी पैसा नाही। शेतकऱ्याला 5 रुपये अनुदान तुम्ही बिना अटी द्या असं आम्ही बोलतो, ते न देता एका दूधवाल्या कंपनीला तुम्ही सहजपणे 100 कोटी रुपये देता, यासाठी मात्र तुमच्याकडे पैसा आहे। एखाद्या अंगणवाडी सेविकाने तर कोणालाही जर पैसा द्यायचा असेल मानधन वाढून, तर ते देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही, दलाली देण्यासाठी मात्र पैसा आहे। आणि इथं तुम्ही म्हणता की बाबानो आम्ही कोणालाही पैसे खाऊन देणार नाही, मग हे काय? आणि ह्या फक्त 2 फाईली आहेत। काही लोक म्हणतात रोहित पवार मी फक्त सांगण्यासाठी सांगितलं की 11 फाईल आल्या, 2 फाईल लागतायत। दर आठवड्याला एक वेगळ्या फाईल तिथे मी पुढे आणेन आणि त्याच्यातून काय कशा पद्धतीने हे सरकार चालतंय, कशा पद्धतीने मध्ये दलाली केली जाते, कशा पद्धतीने फक्त स्वहिताचा विचार केला जातो आणि भाषणात मात्र म्हणतात की आम्ही विकासासाठी गेलो। फक्त हे लोकांना कळावं, विकास हा लोकांचा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा नाही, हा व्यक्तिगत लोकांचा विकास आहे। अरे 100, 200 कोटी रुपये तुम्ही घेऊन काय घेणार आहे? जर इलेक्शन मध्ये हा पैसा वापरला जाणार आहे, गुंडांचा वापर या इलेक्शन मध्ये होणार आहे। ह्या पैशाचा गरीबाच्या माथ्यावरचं लोणी खाऊन हा जो पैसा कमवलाय, हा पैसा आता इलेक्शन मध्ये येणार आहे। त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो आणि सरकारला सांगतो, या अधिकाऱ्यांना सांगतो की या कंपनीमध्ये जो भ्रष्टाचार चाललाय याच्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण हे द्यावं लागेल आणि आम्ही या बाबतीत लक्ष घालणारच, पत्र लिहिणारच आहे। आणि ज्या लोकांनी इथे येऊन बोललेलं आहे की आम्ही कुठेही भ्रष्टाचार करून देणार, त्या लोकांना सुद्धा आम्ही पत्र CMO ला पण लिहिणार, PMO ला पण लिहिणार आणि याच्यावर लक्ष घालणार। जेव्हा सरकार आपलं सगळ्या फाईल माझ्याकडे आहेत, त्याच्यानंतर आम्ही स्वतः लक्ष घालून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून याच्यावर कारवाई करून जे काय खरंय ते लोकांसोबत आलं पाहिजे। पण हा पैसा जर सामान्य गरीब लोकांचा जर कुणी खाल्ला असेल तो परत दिलाच पाहिजे। आणि जे तुम्ही म्हणताय गरीबांच्या मुलांच्या परीक्षेसाठी तुमच्याकडे पैसा नाही, त्यांना योजना आणण्यासाठी पैसा नाही, सारथी, बार्टी, महाज्योती याच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही, आदिवासी समाजाच्या मुलांना न्याय देण्यासाठी पैसा नाही, तो पैसा हा मिळाला पाहिजे। आणि अशा पद्धतीने जो भ्रष्टाचार होतोय तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।